हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी चालली आहे खाली, म्हणजे आली ऑलमोस्ट मी खाली, कारण मी आज माझा हेअर स्पा करायला जाणार आहे. खूप टाईम झाला हेअर स्पा आणि हेअरकट नव्हते केले, सगळे स्प्लिट एंड्स आले होते. आणि आमच्या बिल्डिंगची आज पूजा आहे, सो रात्री आपण तिकडे, सो त्याच्या आधी चालली आहे मी स्पा करायला. का वैताग येतो ना, सॅटर्डे संडे म्हटलं की काहीतरी पाहिजे. त्याच्यात मी माझ्या हेअर्सकडे स्किनकडे कशावरतीच लक्ष देत नाही. सो असंच काहीतरी दिवस असतं की त्याच्यात भेटतं टाईम. सो आता चालली आहे आणि बिल्डिंगला लाईटिंग वगैरे लावली आहे. काय माहिती दिसत असेल की नसेल, तुम्हाला माहीत नाही, पण लाईट्स थोडेफार लावलेत. आणि बघू आता कुठल्या सलूनमध्ये जायचं मी हेही नाही डिसाईड केलं आहे. आता थोडं गुगलवरती सर्च करून डिसाईड करेन. सो मी आता कोलम मॉलमध्ये आली आहे आणि विचार करते की पहिले काहीतरी खाऊन घेईन. आणि मॉलमध्येच SNS करून एक सलून आहे, सो तिकडे डिस्काउंट आहे 50% ऑफरवाली. सो मी विचार करते ऑफर पण आहे, सो तिकडूनच करून घेईन. स्पा करायचं आहे आणि थोडेसे हेअरकट करायचे, स्प्लिट एंड्स वगैरे येतात ना, ते करायचं. हा माझा आजचा मील आहे. माहिती आहे, तुम्ही लोक बोलत असाल की जंक फूड बंद करणार होती आणि तरी जंक फूड खाते आहे. तर ऑलमोस्ट 1 वीक मी बाहेरचं काहीच खाल्लं नाही आणि मी आज खाते. आता पुढचा 1 वीक पण नाही खाणार. थोडाफार वेळ लागतो यार, सगळ्या गोष्टी एकदाच थोडी बंद होणार आहेत. हळूहळू करून मी बंद करेन. सो विंग्स घेतलेत, राईस आहेत, बर्गर आहे, गरम आहे. टाईमवरती जाऊन ऑर्डर पिक केलं की गरम भेटतं. म्हणजे लोक 10 मिनिट्स बोलतात आणि ऑर्डर कधीची बनवली असते. आता खाते फटाफट. A few moments later. फायनली आता खाऊन झालं, आता डेझर्टची बारी आहे. सो ॲज युजल मी वेफल्सच घेतले. काय माहिती, मला आता वेफल असं खूप टेम्पटिंग आणि आवडायला लागलं आहे. म्हणजे आईस्क्रीम वगैरे ठीकठाक वाटतं, पण वेफल इज लाईक वाव. कारण थोडं गरम असतं, त्याच्यात चॉकलेट सिरप असतो, आईस्क्रीम पण असतं, थोडे ड्रायफ्रूट्स असतात. आणि आता कोरम मॉलमध्ये वॅफल वर्ल्ड करून एक शॉप आहे, तिकडचा वॅफल घेतला आहे मी. मला ते एकदम सही वाटतं. दिसत असेल की नाही तुम्हाला माहीत नाही, पण मस्त आहे. आता खाऊन बघते. फॉर यू गाईस. माझे दात थोडे सेन्सिटिव्ह आहेत, तर ते थंड खाल्ल्यावरती झंझणाट होतं. मस्त नाही. सो मी आता रेडी झाली आहे आणि चालली आहे टेरेसवरती. तुम्हाला सकाळी मी सांगितलंच होते की टेरेसवरती, म्हणजे आमच्या बिल्डिंगची आज सत्यनारायणची पूजा आहे, तर ती टेरेसवरती असते. तर मी आता जाते टेरेसवरती आणि तुम्हाला पण दाखवते. सगळे बसले तिकडे. आली आहे मी आता टेरेसवर, तो दाखवते थोड्या वेळात. तो आता मी टेरेसवरती आली आहे आणि सगळं पाय वगैरे पडून झालं आहे. आणि आता लहान पोरांचे गेम्स चालू होणार आहेत. गेम्स म्हणजे आणि डान्स पण असेल. प्रतीक आहे, 3rd फ्लोअरवरती राहतो, मला इग्नोर करा. आणि थांबते जरा. आणि त्याच्यानंतर मग लहान पोरांचे गेम्स वगैरे झाल्यानंतर मग बायकांसाठी संगीत खुर्ची असेल. त्याचं फिक्स आहे की याच गोष्टी होतात बिल्डिंगमध्ये. आणि बस मग त्याच्यानंतर आम्ही रात्री हाऊसी वगैरे खेळतो नॉर्मल. म्हणजे एक मॉलच असतो, सगळं बिल्डिंगमधले
गेट टुगेदर होता असेल तर सगळ्यांचे दरवाजे बंद असतात, पण हाच एक असा ओकेशन असतो जेव्हा सगळे एकत्र येतात. तर आता लहान मुलांचे डान्स होतील, त्याच्यानंतर मग संगीत खुर्ची मी सगळं तुमच्यासोबत शेअर केलं. तर आता लहान मुलांचे डान्स चालू आहे. आमच्या बिल्डिंगमध्ये जास्त लहान पोरं नाहीत, थोडेच आहेत, जे काय आहे ते लोकच डान्स करत आहेत. हो आता बायकांची संगीत खुर्ची झाली आहे, सगळे बसले आहेत. ती माझी नेबर आहे नेहा. आम्ही लहानपणापासून एकत्र, आता ती जॉबला जाते. ती आणि माझा भाऊ सेम एजचे आहे. तर आम्ही खूप खेळायचो, खूप म्हणजे खूप. आता सगळे मोठे झाले तर गाव झाले. असंच काहीतरी ओकेशन असतं तेव्हा एकत्र येतो. खूप दिवसांनी भेटतो. बाजूबाजूला घर असून पण आम्ही खूप दिवसांनंतर, लिटरली महिन्यानंतर एकामेकांना बघतो. टाइम फॉर डिनर. व्हरायटी आहे खूप सारी, खाते आणि भेटते. तर आता सगळे महिलांनी म्हणजे लेडीज लोकांनी मिळून केक कापणार आहेत आणि मग त्यानंतर आम्ही हाऊसिंग. आणि हौजी खेळतोय क्रिकेट. सो हा माझा आफ्टर लुक आहे स्पा आणि हेअरकट नंतर. हेअरकट केल्यानंतर एक वेगळाच लुक येतो ना, मला पण असं वाटतं. आणि आता बघू हे केलेलं ब्लो ड्राय किती दिवस राहतं, लेट्स सी. सो आता मी व्हिडिओचा एंड इकडेच करते. सो व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मला काहीतरी टिप्स द्या डार्क सर्कलसाठी वगैरे. सो बाय बाय अँड थँक्यू.